शेतकरी आहात का बसल्यापैकी थोडेफार? शेतकरी आहात का? स्वाभिमानाने सांगत जा जरा. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं वैभव आणि श्रीमंती आहे की पांडुरंग परमात्म्याने मला शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घातलं. ही सगळ्यात मोठी श्रीमंती माझी की मला श्रीमंत अवलादीच्या घरी जन्माला घातलं नाही. अहो श्रीमंताच्या घरी गेला तर अर्धा कप चहा भेटेल याची खात्री नाही. माझ्या शेतकऱ्याच्या दारात कुत्र जरी गेलं तरी पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय दार सोडत नाही. एवढं वैभव त्याच्या घरात असतं. काय करतं पैशाला? आणि काय मन मोठं शेतकऱ्याचं. अरे जेवढा जीव त्याचा स्वतःच्या पोटच्या लेकरावर असतो ना तेवढा जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा असतो. कसा पांडुरंग नांदणार नाही. श्रीमंताच्या घरी गेलं की त्यांचंच ऐकून घ्यावं लागतं. त्यांच्या सोफ्यावर बसलं की ते सोफ्याचं पांगच फिरतं. त्याची सुरुवातच येत ना. मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, त्याचा सरचिटणीस. आपल्याशिवाय गावचं पान हालत नाही. साहेबाचं आपल्याला जमतं ताट लावून बसतो आपण. साहेबाच्या ना आपली बायकोलाही मोठ्याचे हन. मग आम्हाला आता हनतो का काय लागा? अरे असू दे रे, आम्ही तरी कुठं गरीब आहे. राजा याची कांता म्हणायची जोगे आमची श्रीमंती. अरे आमच्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. विचार कर घरात किती असं. जयाच्या द्वारी अंगे आईसे बळ. अरे त्याची लेकरं दादा आम्ही. कौतुक असलं पाहिजे. श्रीमंती असावीच. अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा कमवायचाच पण तेवढीच नम्रता सुद्धा असली पाहिजे. ज्यांचा अभंग आहे ते नाथ बाबा काय गरीब होते काय? आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता. अरे आम्ही भिकारी, आम्ही तुमच्याकडून पैसे घेतो. नाथ बाबा श्रीमंत होते. आलेल्या माणसाला देत होते धन दौलत सामान. अशी लोक कीर्तनाला यावी म्हणून नाथ बाबांनी धनधान्य वाटलंय. कीर्तनाला यावी म्हणून. काय श्रीमंती असेल त्या माणसाची, काय सामर्थ्य. पण आयुष्यात कधी एकही शब्द कुणाला उलटा बोलला? नावच शांती ब्रह्म आहे ना. आणि म्हणून तर मरण हातात होत. स्वतःच्या मनावर जलसमाधी घेतली. तीनदा मेले, तीनदा उठले. पहिल्यांदा नाथ बाबा गेले, अख्खं गाव जमा झालं. पोराने मडकं घेतलं, अंतयात्रा निघाली. आमच्याकडे खांद्याला भाऊकी असते. तुमच्याकडे खांदा द्यायला कोण असती? भाऊकी असती का? आमच्याकडे माणसाला मेल्यावर जायत्यात. तुमच्याकडे आता बोल ना झाले म्हणलं मग काय वेगळं वेगळं असलं तर काय. मग आमच्याकडे खांद्याला भाऊकी असते. तुमच्याकडे हा म्हणूनच भाऊकी सांभाळावी लागते. खांद्याला लागती नाही तर कोण सांभाळतंय तेव्हा. खांद्याला लागते भाऊकी. भाऊकी कधीच गोड बोलत बोलतील गोड पण विचार करीत. नाथ बाबाच्या भाऊकीतले 4 खांद्याला भाऊकी ती भाऊकीच. त्यातलं एकानं बोलायला चालू केलं. लय भजन करीत होते म्हणून. लय टाळबाजीवला, लय कीर्तन केली. अख्खी संपत्ती लोकाला वाटली. मग काही मिळलं नाही का? मिळेच की. दुसरा म्हणला खरंय ह्याच्यापेक्षा जपून ठेवलं असतं पुढे लेकरा बाळाला झालं असतं. सुखानं खाल्ली असती पुढची पिढी. काय भजन करायची गरज होती? कुठून दुर्बुद्धी सुचली? तिसरं म्हणलं अरे गप्पा मी लय म्हणून तरी सोडा. चौथं म्हणला जाऊ दे बोलू दे, त्यांना कुठं ऐकू जाते. नाथ बाबा तिरडीवर उठून बसलो. तुम्ही फक्त कल्पना करा, फक्त विचार करा. तुम्ही अशी कोणाला तरी खांदा दिलाय आणि खांदा ज्याला दिलाय ती मध्येच उठलं. तुमची अवस्था काय होईल? पण त्यांची काय झाली असेल? पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळं इठल इठल करीत होतं त्यांचं. नाथ म्हणले सर तुझ्या खांद्यावर जावं इतकं लाचार मी नाही. नाथ बाबा उड्या मरीत मरीत घरी. नाथ बाबांचा जन्मही षष्टीचाच आहे आणि समाधीही षष्टीचीच आहे. पैठणचा सोहळा एकदाच होतो नाथ षष्टी. जन्मही षष्टीचा, समाधी षष्टीचीच आहे. पण नाथ बाबा वर्षभर जगले. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा षष्टीला मृत्यू पावले. आता गाव नाही अख्खा तालुका जमा झाला. मेल्यात म्हणून नाही उठत्यात का बघा. असलं दृश्य पुन्हा भेटत असतं. साम टीव्ही, TV9, ABP माझा उघडे डोळा बघा नीट. नुसता कॅमेरा लावू नको शार्प मध्ये. लोक म्हणले आधी MD बोलवा, MBBS सुद्धा बोलवू नका. खरंच गेलेत का बघा, ती मध्येच उठतात. प्युअर चेक केलं, पल्स बंद आहे, हार्टबीट बंद आहे, श्वास बंद आहे, गेले. पण एक नियम आहे, ज्याचा सुरुवातीला खांदा लागलाय शेवटी त्याचाच लागतंय. सुरुवातीला ज्याचा खांदा लागला शेवटी त्याचाच लागतो. अख्खं गाव त्या चौघाकडे गेलं म्हणले नाथ बाबा गेल्या चला खांदा द्यायला. अख्खं वर्ष झालं झोप नाही, रातचं उठू उठू बघतोय. जग नग होईना मरण बी होईना, खांदा नग. आता जिंदगीत कुणाला खांदा देणार नाही.
ते म्हणले जर खांदा दिला नाही तर गावात राहू देणार नाही. आता खांदा दिला तरी पंचायत, नाही दिला तरी पण अशी चौघाची गुप्त मीटिंग झाली. असे सगळे मस्त गुवाहाटीला गेले. आपलं सॉरी गुप्त मीटिंग झाली महाराज. अशी चौघाची गुप्त मीटिंग झाली आणि चौघांनी पक्का ठरवलं काही झालं तरी बोलायचं तोंडानं तर नाहीच नाही, मनातल्या मनात सुद्धा बोलायचं नाही. जवळ मड स्मशानभूमीत जात नाही बोलायचं. चौघाची पक्की मीटिंग झाली. हे चौघ खांद्याला आले. नाथबाबाची अंतयात्रा निघाली. पैठणच्या मधोमध आली. तिकून एका म्हातारीची लेक येती जातीला आलती, नांदाय चालली होती. येती जाती कळते का तुम्हाला? मांडव परतवणी काय म्हणतात तुमच्याकडे? त्याला काय म्हणतात? माय परतमूळ, परतमूळ म्हणतात का? बर म्हणतात काय ते येती जातीला? काय का म्हणा ना, कळलं ना तुम्हाला? मरुद्या मग तिकडे महाराज. तर ती येती जाती. मग ती लेक आलती, नांदाय चालली होती. नेमकं तिची बैलगाडी निघाला. नाथबाबाचं मोड पूर्ण यायला म्हातारी मनातल्या मनात म्हणली बरा ह्यो माझ्याच लेकीच्या मुळावर मी आला. मरायचं तर उद्या परवा मरायचं, थोड्या येळानं मरायचं, बरा माझ्या लेकीच्या जीवावर मेला. नाथबाबा तिरडीवर उठून बसला. कोपरगावकर नाथबाबा उठले, त्याच्यात काही नवल नाही. अख्खं गाव खांदेकराकडे बघत होत. खांदेकरी म्हणले तुमच्या शपथ नाही, पांडुरंगाची शपथ नाही. लोक म्हणले मग ते उठले कस काय माहित नाही, आम्ही तर बोललो नाही, तुमच्यामुळेच. नाथबाबा म्हणले खरं नाही, यावेळेस ह्या खांदेकऱ्यामुळं नाही, तो कधी कोपऱ्यातली म्हातारी का कधी कोपऱ्यातली पैठणची तिच्यामुळे उठलं. बघा तिनं काय केलं, ती म्हणली माझ्या लेकीच्या मुळावर बरा मेला, मला कोणाच्या मुळावर मारायचं. नाथबाबा उड्या मारीत मारीत घरी. पुन्हा वर्षभर जगलं. तिसऱ्या वेळेस मरणार. नाथबाबा म्हणले आता मी जातोय. लोक म्हणले सांगू नका, जाऊ वाटलं जावा, येऊ वाटलं आम्हाला सांगू नका. काम धंदा सोडून तुमच्या अंतयात्रेला येतो, तुम्ही मुदीच उठता. असलं गोंधळ नका, तुमच्यावर विश्वास नाही म्हणे. जगातली पहिली अंतयात्रा ज्यामध्ये मृतदेहच चालत होता. नाथबाबा स्वतः भजन करत 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 नामचिंतन करत करत गोदावरीच्या किनारी आले आणि महाराज नामसंकीर्तन करत कीर्तन करत विठ्ठल म्हणत म्हणत हरिनाम घेत घेत माझ्या नाथबाबाने आपला देह पांडुरंग परमात्म्याला अर्पण केला आणि जलसमाधी घेतली. अधिकार त्या संतांचा असतो. काय अधिकारी संत हातात आहे त्यांच्या. त्याग जे देही उदास भक्त ऐसे जाणार. गेले आशा पाश तुका बराय सामर्थ्याने सांगतात. अगदी तसं. मग महाराज जिजाऊच्या पायात काटा रुतला. जागेवर आले का तुम्ही? तुम्ही जागेवर आले का? हा, शेतकरी ना तुम्ही. शेतकऱ्याच्या पायात काटा रुतणं काही नवल आहे का? शेतकऱ्याच्या पायात काटा रुततो, मोडतो. आता शेतकऱ्याच्या पायात जर काटा रुतला तर शेतकरी काटा बघायला काय पाण्याने पाय स्वच्छ करतो का? मग शेतकरी पटकन काटा पाहायचा असेल तर कसा स्वच्छ करतो पाय? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथे काही हायजीन वगैरे मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. आता खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो का? असा एकदाच घेतला आणि एकदाच लावला की लगेच काटा दिसतो का? 5 स्टार पाय शेतकऱ्याचा 2-4 वेळा तरी लावावा लागतो महाराज. आता काटा जिजाऊ मातेच्या पायात रुतलाय, पण त्रास जगाच्या मालकाला झालाय. अखिलकोट ब्रह्मांड चालक त्रैलोक्याचा नाथ जगजनार्दन तो माझा पांडुरंग परमात्मा, दयाघन करुणाघन कृपा कर. तो पांडुरंग परमात्मा वैकुंठ सोडून खाली आलाय. तिच्या चरणाच्या स्पर्शासाठी अख्खं विश्व तळमळ तळमळ वैकल्य करतं, उपासना करतं, योग करतं, विधी करतं. त्या माझ्या पांडुरंग परमात्म्याने या तुकोबाच्या बायकोचा पाय स्वतःच्या हातात घेतलाय, स्वतःच्या मांडीवर ठेवलाय आणि स्वतःचा थुका लावून काटा दिसतोय का पाहिलाय. त्याला एका थुक्यात दिसला नसावा, त्याने 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लय राग आला. कोपरगावची नाही, पंढरपूरची. पंढरपूरची सरपंचिन कोण? रखमाई माता. रखमाई मातेला राग आला. रखमाई माता म्हटली अहो देवा, कळतं का तुम्हाला? विश्वाचे मालक तुम्ही, ब्रह्मांड चालक तुम्ही, शोभतं का तुम्हाला? अहो खरं सांगा देवा, बायकोय मी तुमची, माझ्यापासून लपवू नका. जगातलं सगळं दिसतं तुम्हाला. अर्धा तास झालं हिचा काटा बरा दिसना. न सांगता तुम्हा कळू येते अंतर ही अवस्था तुमची. विश्व तुमच्या इशाऱ्यावर चालतं. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पंचामिन्नम चतुर्विध. चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा हे सगळं सोड अर्जुना. इथे अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. हा तू आहेस की रे विठ्ठला. जठरामध्ये अवलंबून वास करतो तो विठ्ठल, तो जगदीश्वर, तो कृष्ण, तो राम, तो शिव. हे सर्वस्व तू देवा. तुला काटा बघायला थुका लावायची गरज आहे का रे?
काय वेड्यासारखं वागताय? रखमा काय वाटतं तुम्हाला? काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी हिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही. हिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला. कारण हिच्या धुळीने स्वतःला सौभाग्यशाली बनवतो. काय ताकद असते ना स्त्रीमध्ये. हे सामर्थ्य ज्या माय माऊलीमध्ये, तिला काय वेगळा परमार्थ करायची गरज आहे? सांगा ना तुम्ही. नका ग घाबरत जाऊ. जगाचा मालक सामर्थ्याने सांभाळतोय, कशाला मरणाच्या गोष्टी करायच्या? मग ती शेजारची बाई म्हणली नको बाई आत्महत्यासारखं महापातक. ती म्हणली मरू नाही तर करू काय? ते नदीवरल्या जागेवर आले तुम्ही, त्या नदीवरल्या महाराज. ती म्हणली मरू नाही तर काय करू? ती म्हणली कान घे इकडे सांगते तुला. कान घ्या. कोपरगावच्या माय मावले कान घ्या सांगतो. त्यांना ऐकू नाही गेलं पाहिजे. तुम्हाला सांगते कान घ्या इकडे. तू कशाला मरती? काय करू? तू नको मरू. मरू नको. तू काय करू? त्यांना मार. तू कशाला मरती? तुला जे त्रास देते त्यांना मार. म्हणली मारायला काय? मारीन मी, पण मी जर त्यांना मारलं तर मी काय सुखानं राहीन? पहिली माझी ववी ग येरवाड्याच्या जलात ग. दुसऱ्या ववीला जमानत काही भेटत नाही ग. तिसरी मला सुधरण ग. दोन कशाबशा जमल्या ग. तिसरीला कुठं आता महाराज? म्हणजे आयुष्य काय सुखी जाईल का? म्हणे मी काय करू? ते म्हणे मार म्हणजे तसं मारू नको. मारायचं म्हणजे तसं मारायचं नाही. अगं ऐकलंय म्हणे मी, कोपरगावचं ग्रामदैवत आहे आई लक्ष्मी मातेचं मंदिर आहे म्हणे. काय देखणं स्वरूप आहे त्या लक्ष्मी मातेचं. अशी तटस्थ उभा टाकलेली आहे. अगं त्रिशूल हातात आहे, आशीर्वादाचा हात आहे, धन दौलताचा हात आहे. तिच्या चरणावर नवस माग. अगं तिला सगळं दुःख सांग. तुझ्या दुःखाचं निवारण ती लक्ष्मी माता करेल. तिला जाऊन सांग तुझं दुःख काय आहे. आणि मग तिनं सांगायला चालू केलं. सत्वर पावगम मला भवानी आहे रोडगा वाहिन तुला. सत्वर पावगम भवानी आहे रोडगा वाहिन तुला. भवानी आहे रोडगा वाहिन तुला. भवानी तुला भवानी आहे रोडगा वाहिन तुला. तुला भवानी आहे रोडगा वाहिन तुला. रोडगा वाहिन तुला भवानी आहे रोडगा वाहिन तुला. सत्वर पावगम मला भवानी आहे रोडगा वाहिन तुला. सत्वर पावगम मला भवानी आहे रोडगा वाहिन तुला. अहंकार नावाचा सासरा लय जीव जाळतो. अहंकार नावाचा सासरा. आणि ज्याला ज्याला अहंकार झाला त्याच्यापासून देव लांब गेल्याशिवाय. रुक्मिणी माता नक्षत्रासारख्या नटल्या. बलिप्रतिपदा माहिती आहे का तुम्हाला? बलिप्रतिपदा कधी असते? दिवाळी. आपण त्याला काय म्हणतो? पाडवा. पाडव्या दिवशी कोण कोणाला ओवाळतं? हा हुशारी की तुम्ही. बायको नवऱ्याला मारासारखा. असं नक्षत्रासारख्या नटल्या रुक्मिणी माता. 16 शृंगार केलाय. ओठाला लाली, गालावर लाली, अहो कपाळी काजळ लावलंय सुंदर सुंदर. सॉरी डोळ्यात काजळ लावलंय, कपाळी कुंकू लावलंय. सुंदर अगदी नक्षत्रासारख्या नटल्या. आणि पांडुरंग परमात्मा समोर आरतीचं ताट घेऊन उभा राहिल्या. पांडुरंग परमात्म्यालाही वाटलं काय गोड दिसतं बायको. परमात्म्यानं कौतुक केलं. रुक्मिणी काय सुंदर दिसतस ग. कौतुक देवानं केलंय. अहंकार कसा येणार नाही? कौतुक कुणी केलंय? देवानं केलंय. अहंकार रुक्मिणी मातेला. रुक्मिणी माता म्हणल्या मनातल्या मनात. मग दिसतेच सुंदर. नशीब आहे तुमचं तुम्हाला भेटले. लय असतील पण माझ्यासारखी हुडकून सापडणार नाही. देव म्हणले तू ये ववाळाय तुला आता दाखवतो. रुक्मिणी माता गाभाऱ्यात ववाळायला गेल्या पण देव काही सापडला? अहंकार. लाजली गे माया आता कवणा वो बाळू. आता कवणा वो बाळू. जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज वो बाळू. लाजली गे माया